मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेत घोषणाबाजी, एससी कडून उपवर्गीकरणाची मागणी, मातंग समाजातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नागपुरात बुट्टीबोरी नगर परिषद निवडणुकीत चुरस, भाजपाला बुट्टीबोरी विकास परिवर्तनचं तगडं आव्हान, काँग्रेससह पवार गटाचं बुट्टीबोरी विकास परिवर्तनला समर्थन। ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थावर जवळपास 1.5 तास चर्चा, महापालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात भेट झाल्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप, बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैशांसह रंगेहात पकडल्याचा दावा। महायुतीतील फुटीमुळे शेवगावात चुरशीची लढत, महायुतीच्या घटक पक्षांचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या लांडे यांचं पारडं जड। निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा, राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी, नारायण राणेंसमोर नवं आव्हान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजी पाटीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। निलेश राणेंचं भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन, पैसे वाटप होत असल्याचा आरोप, मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। निलेश राणेंना कुणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेना आमदार राणे यांना सवाल। कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही, शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत, शरद पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विरोधात अंजली दमानिया दिल्ली दरबारी, अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया। कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट, शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड, फौजदारी कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी। जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप, नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय, मध्य प्रदेशातील 4 जण पोलिसांच्या ताब्यात। कमळाचं बटन दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा, गोंदियात राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भर सभेत वक्तव्य, प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, गौरीच्या अंगावर जखमा आढळल्याचं अहवालात समोर। मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, मालेगाव न्यायालयाकडून आरोपीच्या कोठडीत वाढ। जोरजोरात डीजे वाजवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची पोलिसाला मारहाण करणारा भाजपाचा उमेदवार। नाशिकमध्ये नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या 6 महिन्यात आत्महत्या। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या महिलेची छेड, गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। घंटागाडीमध्ये गेलेले सोन्याचे दागिने मिळाले परत, अंकिता मोरे यांनी घंटागाडी कामगारांचे मानले आभार, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्यातील सोन्याचे दागिने केले परत। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित, विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित। दिल्लीमध्ये विमान अपघात टाळण्यासाठी नवीन व्यवस्था, उड्डाणापूर्वी विमानाच्या 5 तपासण्या होणार, आधी फक्त एकच तपासणी करावी लागत होती।